सगळ्यांचं नर्चर्ड इनसाइट परिवारात स्वागत. आत्ता ना मी एका वेगळ्याच प्रॉब्लेममधनं जाते, म्हणजे घरात सुद्धा आणि ऑफिसमध्ये सुद्धा. मी माझ्या क्षेत्रात गेले 30 वर्ष काम करते. अगदी वेगवेगळ्या कंपन्यांमधनं मी कामं केली. आमच्या पिढीने हाताने कामं केली, कॉम्प्युटरवर केली, आता सॉफ्टवेअरसुद्धा वापरायला लागले. आत्ता ज्या कंपनीत मी काम करते ना, त्या लोकांनी कुठचं तरी वेगळंच सॉफ्टवेअर आणलंय. ते मला वापरता येत नाही आहे. मग मी माझं आपलं जुन्या पद्धतीने काम चालू ठेवलं. तर मला सांगण्यात आलं की तुम्हाला हे सॉफ्टवेअर वापरायला लागेल. मी म्हटलं, अहो 30 वर्षांचा अनुभव आहे माझ्याकडे आणि करते ना मी माझ्या पद्धतीने का? त्यांनी सांगितलं, तुमचं काम तेवढं चांगलं होत नाही आहे आणि फास्टसुद्धा होत नाही आहे. त्यामुळे तुम्हाला हे सॉफ्टवेअर वापरायला लागेल. आणि वरती सांगितलं, तुम्हाला हे जमणार नसेल ना, तर तुम्ही आपणहून राजीनामा द्या, कारण तुमचा परफॉर्मन्स चांगला नाही. खूप वाईट वाटलं, अपमान झाल्यासारखं वाटलं. आता घरी काय होतंय, मी काम करणारी बाई म्हणून मुलांना घरकाम शिकवलेलं होतं. ह्या मुलांनी इतकी वेगवेगळ्या प्रकारची मशीन्स घरात आणून ठेवलेली आहेत. मी म्हटलं, ह्याची काय गरज आहे? हाताने होतात ना कामं. कचरा हाताने काढल्याने काय फरक पडतो? लवकरच होतो. मुलं म्हणाली, नाही, तू तुझा हट्ट सोडत नाही आहेस आई. ह्यानी लवकर होतात कामं आणि मशीन्स आम्ही आणली आहेत ना, मग वापरू आम्ही. तू नको काही कशात पडूस. मला ना एकदम असं तोडून टाकल्यासारखं वाटलं. मुलगा मला म्हणाला की आम्ही कामं करू आई, तू करायची खरंच गरज नाही आहे. मग मी हे सगळं माझ्या मैत्रिणीला सांगितलं. मैत्रीण म्हणाली, मी तुला एक गोष्ट सांगते. तिने सांगितलं, एक झेन मास्टर होते, त्यांच्याकडे झेन विद्या शिकण्यासाठी एक प्रोफेसर गेला. प्रोफेसर अर्थातच ज्ञानी होता. त्यांनी सांगितलं तसं झेन गुरूंना, मी झेन विद्या शिकायला आलेलो आहे म्हणून. तर झेन गुरूंनी त्याला चहा देण्यासाठी कप घेतला आणि टीपॉटमधनं त्या कपामध्ये चहा ओतायला सुरुवात केली. कप पूर्ण भरला तरीही ते झेन गुरु त्याच्यामध्ये चहा ओततच राहिले. त्याच्यामुळे कपातनं चहा खाली सांडला, टेबलावरती सांडला, टेबलावरनं तो आता जमिनीवर सांडायला लागला. प्रोफेसरनी त्या झेन गुरूंना विचारलं, तुम्ही हे काय करताय? चहा आता खाली सांडतोय. झेन गुरु म्हणाले, मी तुला तेच सांगायचा प्रयत्न करतो आहे की कप जर रिकामा नसेल तर त्याच्यामध्ये चहा मी कसा ओतणार? तुझा कप रिकामा पाहिजे. मी म्हटलं, अगं त्या प्रोफेसरकडे ज्ञान आहे, हे तो ते कसं रिकामं करणार? ते त्याच्याबरोबरच राहणार ना. मैत्रीण हसली आणि त्यावेळेला एक गोष्ट क्लिक झाली माझ्या मनात. झेन गुरु अजून काहीतरी वेगळं सांगतायत. अहंकार सोडायला सांगतायत. जो अहंकार मी बाळगते की 30 वर्ष मी ह्या क्षेत्रात आहे, तुम्ही माझं ऐकलं पाहिजे, किंवा इतक्या वर्षांचा मी संसार केलेला आहे, तर मी म्हणते तसंच घरामध्ये व्हायला पाहिजे. म्हणजे अहंकार सोडायला पाहिजे. अहंकार सोडल्यानंतर माझ्याकडे एवढं ज्ञान आहे ना, ते तर मला पुसून नाही टाकता येणार, पण कोऱ्या पाटीनी मात्र नक्की जाता येईल. म्हणजे नवीन ज्ञान शिकायची उत्सुकता दाखवता येईल. तेवढी जागा मी माझ्या मनाला करून दिली की मी नवीन ज्ञान अगदी चांगल्या पद्धतीने शिकेन. आता हे जे मी शिकेन त्यावेळेला मला सरेंडर व्हायला लागेल, शरणागती पत्करावी लागेल. म्हणजे काय
की आधीची गोष्ट मध्ये मध्ये न आणणं आणि आपलं ज्ञान न पाजळणं. माझं ज्ञान हे पूरक असायला पाहिजे, कॉम्प्लिमेंटरी असायला पाहिजे, म्हणजे त्याचा फायदा नक्की होईल. आणि ही झेन गोष्ट मला खरंच खूप शिकवून गेली. मी माझा जर अहंकार सोडला तर माझ्याकडे सजगता येते, अवेअरनेस येतो प्रत्येक गोष्टीचा, ॲक्सेप्टन्स करायची तयारी दाखवता येते अहंकार सोडल्यामुळे. मग आपसुकच नवीन ज्ञान घेण्याची उत्सुकताही येईल. आणि समजा मला हे जमलं नाही तर तेही मला मान्य करायला पाहिजे. ह्या वयामध्ये नवीन पिढीला जाऊ देत ना पुढे. आपण मागच्या सीटवर यायची खूप गरज आहे. आणि हे जसं मला कळलं तसं एकीकडे शांत पण वाटलं आणि दुसरीकडे वाटलं आपण करणार काय मग? तर एक शिकायची तयारी दाखवा, नाहीतर दुसऱ्या गोष्टी करा ज्या तुम्हाला येत आहेत ते. आत्तापर्यंत आयुष्यात बऱ्याच गोष्टी साध्य केलेल्या आहेत. तर तुम्हीच आता मला सांगा, समजा आपण बॅकसीटला गेलो तर अजून काय काय करू शकू? तुमच्या उत्तराची मी वाट बघते आहे. आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे जरूर सांगा. आवडली असेल तर शेअर करा. अशाच गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या परिवारात नर्चर्ड इनसाईट चॅनलला सबस्क्राईब करून सामील व्हा. लवकरच भेटतो आहोत. तोपर्यंत अच्छा.